आयटी सिटी आणि देशातील तरुणाईचं प्रमुख आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील पब संस्कृती पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। पुण्यातील उच्चभ्रू आणि नामांकित समजल्या जाणाऱ्या मुंडवा परिसरातील हॉटेल द वेस्टिन येथील बॅस्टियन पब मधील एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीत एका तरुण आणि तरुणीकडून डान्स फ्लोअरवर उघडपणे अश्लील चाळे सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय। विशेष म्हणजे हा क्लब बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या सहमालकीचा असल्याची चर्चा असल्यानं या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळालंय। संपूर्ण शहरात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था, पबमधील बेलगाम वर्तन, नियमांचं सर्रास होणारं उल्लंघन आणि पोलिसांची ढिलाई यावर नागरिकांकडून तीव्र शब्दात प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हा व्हिडिओ नेमका काय होता आणि शिल्पा शेट्टी आणि वाद हे पुन्हा कसं सुरू झालंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। या व्हिडिओच्या दाव्यानुसार हा सर्व बिभत्स प्रकार मुंडवा रस्त्यावरील बॅस्टियन पब मधील रात्रीच्या एका मोठ्या पार्टी दरम्यान घडलाय। पुण्यातील आयटी क्षेत्रातील तरुण आणि उच्चभ्रू वर्गाची या पब मध्ये नेहमीच मोठी गर्दी असते। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की कानठळा बसवणाऱ्या मोठ्या आवाजातील संगीत, मद्यधुंद वातावरण आणि शेकडो लोकांच्या गर्दीत डान्स फ्लोअरच्या मध्यभागी उभं राहून एक तरुण आणि तरुणी सार्वजनिक ठिकाणी अत्यंत अश्लील वर्तन करत एकमेकांना किस करतायत। त्यांच्या अवतीभोवती शेकडो तरुण तरुणी नाचत आहेत। मात्र या सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या या लाजिरवाण्या कृत्याला रोखण्याचा किंवा त्यांना हटकवण्याचा प्रयत्न पब मधील उपस्थित ग्राहकांपैकी अथवा पबच्या सुरक्षा रक्षकांपैकी कोणीही करताना दिसत नाहीये। उलट या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलाय, ज्यावर आता पुणेकरांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। पुण्यातील पब आणि नाईट लाईफ संस्कृतीवर अशा प्रकारच्या घटनांमुळे पहिल्यांदाच आक्षेप घेण्यात आलेला नाहीये। यापूर्वीही कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणानंतर शहरातील पब आणि क्लबवर कडक निर्बंध लादण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलं होतं। मात्र मुंडव्यातील या ताज्या घटनेनं हे सर्व नियम केवळ कागदावरच राहिले आहेत का, अशी शंका आता उपस्थित केली जाते। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बहुतांश पब आणि रेस्टॉरंट्सना नियमानुसार मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू ठेवण्याची अधिकृत परवानगी देण्यात आलेली आहे। परंतु मुंडवा आणि कोरेगाव पार्क परिसरातील हा नामांकित पब नियमांना केराची टोपली दाखवत पहाटे 3 ते 3:30 वाजेपर्यंत सर्रास सुरू राहत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय। रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पार्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ, वाहतूक कोंडी आणि मद्यधुंद तरुणांचे राडे नित्याचेच झाले आहेत। त्यामुळे परिसरातील शांतता पूर्णपणे भंग पावली आहे। बॅस्टियन पब आणि वादांचे नाते जुनेच असल्याचं दिसून येतं। अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या मालकीच्या या हाय प्रोफाईल क्लबमध्ये यापूर्वी सुद्धा अनेक कायदेशीर आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून मोठे वाद निर्माण झाले होते। अगदी काही दिवसांपूर्वीच परवाना न घेता झी म्युझिक, टिप्स आणि सारेगम सारख्या नामांकित कंपन्यांची कॉपीराईट असलेली चित्रपट गाणी डीजे साऊंड सिस्टीमवर बेकायदेशीरपणे वाजवल्याप्रकरणी या पबच्या व्यवस्थापनावर आणि चालकांवर कॉपीराईट कायद्याच्या कलम 51 आणि 63 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या कायदेशीर कारवाईची शाई वाळत नाही, तोच आता डान्स फ्लोअरवरील या अश्लील कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे या पबच्या एकूणच कारभारावर आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यात व्यवस्थापन किती अपयशी ठरलंय हे अधोरेखित झाले। सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ पुणेकरांच्या मोबाईल स्क्रीनवर पोहोचल्यानंतर इंटरनेटवर संतापाची लाट उसळली। फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर नागरिकांनी पुणे पोलिसांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग करून या प्रकरणाची तात्काळ आणि अत्यंत गंभीर दखल घेण्याची आग्रही मागणी केली आहे। संस्कृतीचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात अशा प्रकारची पाश्चात्य आणि बेलगाम संस्कृती फोफावत चालल्यामुळे पालकांमध्ये आणि सुजाण नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अश्लील चाळे करणं हा कायद्यानं गुन्हा असताना पबच्या आत एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षेचे आणि नैतिकतेचं उल्लंघन कसं होऊ शकतं, असा सवाल उपस्थित केला जातोय।
तसंच नियमबाह्य वेळेत पब सुरू ठेवणाऱ्या मालकावर आणि तिथे चालणाऱ्या गैरप्रकारांवर पोलिसांचं नियंत्रण का नाही असा रोखठोक प्रश्न नागरिक आता विचारतायत। या संपूर्ण प्रकरणावर पुणे पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत लेखी किंवा औपचारिक प्रतिक्रिया किंवा प्रसिद्धीपत्रक समोर आलेलं नाहीये। तथापि अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची गांभीर्यानं दखल घेतली आहे। सायबर सेल आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून या व्हिडिओच्या सत्यतेची आणि तो नेमका कधीचा आहे याची तांत्रिक पडताळणी सुरू आहे। या पडताळणीमध्ये जर हा व्हिडिओ मुंडव्यातील संबंधित बॅस्टियन पब मधील असल्याचं निष्पन्न झालं तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणं, पबच्या वेळेच्या नियमांचं उल्लंघन करणं आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणल्याप्रकरणी संबंधित तरुण तरुणीसह पबच्या व्यवस्थापकांवर आणि मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे। तसंच या पबला देण्यात आलेल्या अबकारी आणि इतर व्यावसायिक परवान्यांची चौकशी देखील गृह विभागाकडून केली जाऊ शकते, ज्यामुळे हा पब आगामी काळात मोठ्या अडचणीत येण्याची चिन्ह आहे। पुणे शहराची ओळख म्हटली तर ते विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून याच पुण्यामध्ये परदेशातून परराज्यातून अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी येतात। सोबतच अनेक तरुण तरुणी व्यवसाय नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या पुण्याची ओळख जणू काही बदलली आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। याचं कारण जे आहे ते पुण्यातील पब जे आहेत त्याचं जे कल्चर आहे, लाईफस्टाईल आहे, पब कल्चर हे वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच वेगवेगळे प्रकार जे समाजाला अपेक्षित नाही अशा स्वरूपाच्या घटना या पब कल्चर मधून होतात। अशा स्वरूपाची घटना म्हणजे पुण्यातील एका नामांकित अभिनेत्रीचा जो नामांकित एक पब आहे पुण्यातील मुंडवा भागामध्ये, या ठिकाणी तरुण तरुणी जे आहेत ते अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांमधून नागरिकांमधून या संदर्भात जे आहे ते एक प्रचंड रोष निर्माण होतोय। या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड आक्षेप या व्हिडिओवर घेतला जातोय किंवा या पब कल्चरवर घेतला जातोय। मात्र जर आपण पाहिलं तर खरं तर ह्या अशा घटनांना आळा घालण्याची जबाबदारी जी आहे ती पब मालकांची आहे किंवा जे कोण याचं व्यवस्थापन पाहतात अशा व्यवस्थेची आहे। सोबतच पोलीस प्रशासनाची अशी जबाबदारी यामध्ये असल्याचं आपल्याला माहिती आहे। पण या ठिकाणी जबाबदारीची होणारी टाळाटाळ आणि त्यातून असे घडणारे प्रकार याचा जर आधीचा जर मागोवा जर आपण घेतला तर पॉर्शे सारखं जे प्रकरण पुण्यामध्ये घडलं होतं ते ह्याच कल्चर मधून याच संस्कृतीतून घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सोबतच अनेक जे गुन्हे या शहरामध्ये वाढत चालले आहेत, हेच कल्चर हेच लाईफस्टाईल कदाचित या संपूर्ण गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातूनच नागरिक असतील आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांतून अशा स्वरूपाच्या ज्या काही पब आहेत किंवा ज्या काही व्यवस्था आहेत जिथून गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं किंवा हे अश्लील कृत्य समाजासमोर येतात, त्या ठिकाणी आळा घालण्याचं जे आव्हान आहे ते पालकांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे। कसं आहे ना मंडळी, पब असो किंवा इतर कुठलं ठिकाण, कुणी काय करावं ही ज्याची त्याची मर्जी, पण कुठं काय करावं याची अक्कलही हवीच ना। त्यामुळे पब आणि इतर प्रशासकीय यंत्रणा चौकशीच्या घेऱ्यात आल्यात, पण आजच्या तरुणाईच्या विवेकावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। किमान हा व्हिडिओ आपल्या आई वडिलांनी बघितल्यावर त्यांना काय वाटेल एवढा विचार तर मनात यायला जावा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।